नंतर आमच्या काही घरातल्या अनेक आर्थिक बाबींचा स्ट्रगल करत ह्या व्यवसायापर्यंत आलो. पॉलिटिक्सशी एक संबंध येणारा एक सामाजिक उपक्रम आम्ही घेतला. आम्हाला गावातल्या लोकांनी भावनिक दृष्ट्या आणि मित्रांनी एक चांगला सल्ला दिला की आता खचून जायचं नाही. यातून हा लँड व्यवसाय आणि कन्स्ट्रक्शन व्यवसाय सुचला आणि ह्या कन्स्ट्रक्शन व्यवसायामध्ये सृष्टी बिल्डर्स आम्ही फर्म अस्तित्वात आणली. असा प्रवास करत असताना आम्हाला स्वर्गीय PN पाटील यांचं नेतृत्व 2008 पासून आम्ही त्यांच्या संपर्कात गेलो. ज्या एकनिष्ठेचा धडा ह्या करवीर तालुक्याला कुणी किंवा कोल्हापूर जिल्ह्याला एकनिष्ठेचा धडा कुणी दिला असेल तर स्वर्गीय PN पाटील यांनी दिलेला आहे. आजही आम्हाला त्यांच्याविषयी खूप आत्मीयता आहे आणि राहणार. येसला येसला नोला नो म्हणजे खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटं म्हणायचं जे आज त्यांचा वसा वारसा घेऊन कार्यकर्ते जगतात आम्ही जगतोय. त्या पाडळी गावामध्ये त्यांना 2350 मतं आम्ही उलटा रिसर्च करून दाखवतो. त्यातून समाजसेवेची जन्मताच आम्हाला आवड होती. आमच्या आई वडिलांच्या पासून ती अशी आवड होती. कर्मवीर भाऊराव पाटील कमवा आणि शिका हे त्यांचं आज आमच्या आयुष्याला जे एक सार्थक देणारं उदाहरण आज आमच्या जीवनात आहे. आम्ही कधीही जनसेवा करत असताना आम्हाला कोविड होईल किंवा असं काय हे न बाळगता आम्हाला ह्या सेवा आम्ही त्या काळात बंद काळात बिनखुलासपणे केलेल्या आहेत आणि त्याचा कधीही आम्ही गाजावाजा आज रोजीही केलेला नाही. हे आमचं त्याच्याशी काय देणं लागत नव्हतं, पण समाजाचं कुठं तर आम्ही एखादं देणं लागतंय. त्यावेळी आम्ही साहेबांना जाऊन विचारलं, साहेब आम्हाला आपल्याकडून तिकीट हवा. त्यांचा स्वभाव एक होता की देऊ शकतो. नाराज नव्हता. साहेबांचा आशीर्वाद घेऊन आम्ही डायरेक्ट नामदार चंद्रकांत दादा पाटील भारतीय जनता पार्टीचे त्यावेळेचे प्रदेश अध्यक्ष होते, ग्रामीण विकास मंत्री होते, त्यांना आम्ही जाऊन भेटून ऑगस्ट महिन्यात 2022ला आमचा पक्षप्रवेश वसंत हरीमध्ये 10,000 लोकांच्या साक्षीनं झाला. आज आम्हाला त्यांनी तयारीस लागण्याचे काही संकेत दिलेले आहे. महायुती आहे, कुणावर टीका न करता आपण आपलं काम करा, लढायचंच आहे असा संदेश डायरेक्ट पक्षातून आहे. मला जिल्हा परिषद माध्यमातून आज सुरुवात आहे माझी राजकारणाची. दानत वृत्ती आहे की आम्हाला समाजासाठी आणि युवकांसाठी वेळ द्यायचा आहे, म्हणून आम्हाला जिल्हा परिषद लावायचं. डॉक्टर KN पाटील यांच्यावर कोणत्या नेत्याचा प्रभाव जास्त पडलेला आहे? तर डॉक्टर KN पाटील यांचा आवडता नेता कोण? खरा प्रभाव झाला असेल तर स्वर्गीय PN पाटील यांचा. आमचे लाडके नेते चंद्रकांत दादा पाटील, खासदार धनंजय महाडिक, अमोल महाडिक आदर्श नेते आहेत. ज्याने आम्हाला राजकारणाची शिस्त शिकवली ते स्वर्गीय PN पाटीलच आहे. नमस्कार, KK न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. सध्या कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात वातावरण चांगलंच तापू लागलेलं आहे आणि इच्छुक उमेदवारांनी आता मोर्चे बांधणीला युद्ध पातळीवर सुरुवात केलेली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यात एक नव्यानं जिल्हा परिषद मतदारसंघ समाविष्ट झालेला आहे, तो म्हणजे पाडळी खुर्द. या पाडळी खुर्द मतदारसंघामध्ये देखील आता चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे. यामध्ये अनेक जण इच्छुक आहेत, मात्र चौरंगी लढत जी होणार आहे त्या लढतीकडे सर्वांचं लक्ष लागणार आहे. यामध्ये गोकुळ दूध संघाचे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांचे चिरंजीव सचिन पाटील, करवीर पंचायत समितीचे माजी सभापती राजू सूर्यवंशी आणि प्रकाश बुगडे, त्याचबरोबर आता भाजप पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष डॉक्टर KN पाटील हे देखील या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. आणि आता आपल्यासोबत डॉक्टर KN पाटील साहेब आहेत आणि आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत या निवडणुकीमध्ये ते नेमके कोणता अजेंडा आणि कोणते मुद्दे घेऊन निवडणुकीला सामोरे जाणार आहेत, मतदारांसमोर जाणार आहेत, हेच आपण या मुलाखतीतून जाणून घेणार आहोत. साहेब नमस्कार, KK न्यूज मध्ये आपलं स्वागत. नमस्ते साहेब, सुरुवातीला माझा प्रश्न असेल की तुमच्या वैयक्तिक जीवनाचा जो काही प्रवास होता तो प्रवास नेमका कसा होता? आज एक आपण यशस्वी उद्योजक आहात, व्यावसायिक आहात. सर्वप्रथम KK न्यूजचं मी स्वागत करतो. माझा जन्म पाडळी खुर्द तालुका करवीर येथील एका सामान्य घरात नाथाजी पाटील यांचा चिरंजीव म्हणून मी एका सामान्य घरात माझा जन्म झाला. अतिशय खडतर जीवनामध्ये बऱ्याच काही गोष्टी होत गेल्या. त्यात एज्युकेशन पूर्ण होताच आमचे बंधुराज स्वर्गीय भगवानराव पाटील हे 2008-2001 साली वारले आणि काही जबाबदाऱ्या कौटुंबिक पडल्या. ह्या जबाबदारीतून पार पडत असताना 8/6/2003 साली आम्ही नामदार RR पाटलांच्या हस्ते एक ट्रस्ट ओपन करून त्या ट्रस्टच्या माध्यमातून एक हॉस्पिटल ओपन करून पॉलिटिक्सशी एक संबंध येणारा एक सामाजिक उपक्रम आम्ही घेतला.
त्यानंतर आमच्या काही घरातल्या अनेक आर्थिक बाबींचा स्ट्रगल करत ह्या व्यवसायापर्यंत आलो. मुख्य कारण असं होतं की आमचे बंधुराज वारल्यामुळे कुटुंबाची जबाबदारी फार मोठी होती आणि ही जबाबदारी पेलत असताना भाऊबंदकी सगळा आमचा असणारा कुटुंबाचा सगळा लेखाजोखा आपल्याला एक सुशिक्षित म्हणून आमच्यावरती आलेला होता. त्यातून समाजसेवेची जन्मताच आम्हाला आवड होती. आमच्या आई वडिलांच्या पासून ती अशी आवड होती. आमचे वडील जरी शेतकरी असले तरी एक त्यांना आमच्या गावाच्या विषयी जनसेवेच्या बाबतीत त्यांनी फुल ना फुलाची पाकळी काहीतरी ते असे माध्यमातून पैलवानच्या ह्याच्या माध्यमातून ते करत होते. हाच काय वसा असेल आणि ज्या जनसेवेच्या ह्या माध्यमातून आम्हाला कर्मवीर भाऊराव पाटील कमवा आणि शिका हे त्यांचं आज आमच्या आयुष्याला जे एक सार्थक देणारं उदाहरण आज आमच्या जीवनात आहे. त्यांच्या ह्या स्फूर्तीनं आम्ही कुठेही न डगमगता, जसं एक कवितातली कणा म्हणून एक पूर्वी कविता होती, काय तर तिचं बहिणाबाईचं उदाहरणची का कोणाचं, मोडला आहे कणा पाठीव हात ठेव पण लढ म्हणा, अशी एक पद्धत होती. त्या कवितेला अनुसरून आम्हाला गावातल्या लोकांनी भावनिक दृष्ट्या आणि मित्रांनी एक चांगला सल्ला दिला की आता खचून जायचं नाही, आपल्याला लढायचं. आणि त्या स्पिरिट घेऊन आजपर्यंत आम्ही व्यवसाय काही गोष्टी मेडिकल क्षेत्रातून आमच्या मित्रांच्या माध्यमातून आणि काही राजकीय लोकांच्या संपर्कात आल्यामुळं यातून हा लँड व्यवसाय आणि कन्स्ट्रक्शन व्यवसाय सुचला आणि या कन्स्ट्रक्शन व्यवसायामध्ये सृष्टी बिल्डर्स आम्ही फर्म अस्तित्वात आणली. गेली 18 वर्षे झालं आम्ही जनतेला यातून घरे उपलब्ध करून देणे, प्लॉट्स उपलब्ध करणे, यामध्ये निर्विवाद आज एकही रुपयाचा कोणताही अफरातफर नसलेला, आमच्या कॅरेक्टरवर कोणतेही दोष नसलेला असा आमच्यावर किंवा कोणाचे चेक बाउन्स झाले असल्या कुठल्या खोट्या केसेस नसताना आम्ही हा करिअरचा आत्तापर्यंतचा प्रवास केलेला आहे. असा प्रवास करत असताना आम्हाला स्वर्गीय PN पाटील यांचं नेतृत्व 2008 पासून आम्ही त्यांच्या संपर्कात गेलो आणि त्यांचा जो काही त्यांच्या माध्यमातून आम्हाला राजकीय प्रवास आला, त्यांच्यासाठी आम्ही कामं केलीत आणि त्या माध्यमातून आम्ही या राजकीय स्वरूपाकडे बघू लागलो. साहेब, खरं तर वाडवडिलांचा जो काही जनसेवेचा समाजसेवेचा वारसा घेऊन तुम्ही आपली कारकीर्द आणि संघर्ष करत राहिलेला आहात. आतापर्यंत तुम्ही विविध सामाजिक उपक्रम राबवलेले आहेत. ते नेमके कोणकोणते सामाजिक उपक्रम तुम्ही राबवलेले आहेत? 2017 साली कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पुराने हाहाकार घातलेला. त्यावेळी लेप्टोपायरोसिस नावाचा रोग प्रत्येक म्हणजे जिल्ह्यामध्ये असा होता. त्यावेळी माननीय खासदार निवेदिता माने आणि BSNL पुरस्कृत आम्ही आमच्या वैद्यकीय क्षेत्रातून बस्तवडे, पाडळी खुर्द, कोल्हापूर शहरामध्ये ह्या भागामध्ये आम्ही 2017 साली मोफत लेप्टोपायरोसिस वरती आमच्या मेडिकल टीमनं त्यावेळीपासून आम्ही हे केलेलं आहे. वैयक्तिक जीवनामध्ये जर म्हटलं तर पाडळी खुर्दमध्ये आम्ही भैरवनाथ जीर्णोद्धार मंदिर असेल, दत्त मंदिर जीर्णोद्धार असेल, व्यायामशाळा असतील, त्याचबरोबर आता 2022 साली एक मोठा महापूर आलता की जेणेकरून सगळ्यांच्या घरात पाणी गेलं. 22ला एक आलता आणि समथिंग 18ला एक आलता. 22चा शेवटचा 19 आणि 22 समथिंग. त्या 22च्या महापुरामध्ये समथिंग माझ्या मते तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे असतील. त्या काही पहिल्या ह्याला मदत आली, नंतर मदत आली नाही आणि लोकांनी उद्योगिक आणि व्यावसायिक म्हणून आमच्या गावातल्या मोठ्या काही ज्या घरात पाणी गेलं त्या मोठ्या आशेनं की एक गरीब घराण्यातला मोठा झालेला व्यक्ती म्हणून माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन होता. मग त्यावेळी एक सहानुभूतीपूर्वक कुणाचाही न विचार करता ग्रामपंचायत बॉडी, ज्येष्ठ नागरिक यांना एकत्रित घेतली आणि ग्रामपंचायतीमध्ये जे पूर धारक आहेत त्यांना आम्ही रोख स्वरूपात 2-2.5 लाख रुपये अगदी आनंदाने वाटलेले आहेत की आमचं त्याच्याशी काय देणं लागत नव्हतं, पण समाजाचं कुठंतरी आम्ही एखादं देणं लागतोय त्याच्या आम्ही प्रचिती म्हणून जनसेवेची ती डायरेक्ट आम्ही त्या आर्थिक स्वरूपात दिलेले आहे. मला वाटतं त्यानंतर शासनाची जी मदत याची होती ती आजपर्यंत आलेली नाही. 2019 ते 2020च्या दरम्यान कोविड-19 भारतामध्ये आला. कोविड झाल्यामुळे जग जिथल्या तिथं थांबलं, प्रवास बंद झाला, लोक घराघरात राहायला लागलेत. अशा वेळी लोकांना मेडिकलची प्रचंड गरज होती. करवीर तालुक्यामध्ये शिंगणापूर मतदारसंघामध्ये प्रत्येक PSC सेंटरला
माझ्या मतानुसार मागल तेवढी मी औषध पुरवठा केलेले आहेत. शासनाच्या औषधा पुरवठ्याबरोबर आमच्याकडेही खाजगी औषधं मागितली गेलीत आणि ती औषधं आम्ही अगदी दानशूर वृत्तीनं दिलीत. काही कामगारांना धान्य पुरवठा करायचा होता, त्यांना धान्य पुरवठाही केला. आम्ही कधीही जनसेवा करत असताना आम्हाला कोविड होईल किंवा असं काय हे ते न बाळगता आम्हाला ह्या सेवा आम्ही त्या काळात बंद काळात दिलखुलासपणे केलेल्या आहेत आणि त्याचा कधीही आम्ही गाजावाजा आज रोजीही केलेला नाही. साहेब, खरं तर कोणताही गाजावाजा न करता, प्रसिद्धीच्या झोतात न येता तुम्ही हा जे काही सामाजिक उपक्रम, समाजाचं एक देणं म्हणून तुम्ही हे उपक्रम राबवलेले आहेत, गोरगरिबांना आधार दिलेला आहे. मात्र हे सामाजिक कार्य करत असताना राजकारणामध्ये आपली एंट्री कशी आणि कधी झाली? कोणताही व्यवसाय करत असताना कुठलाही व्यक्ती हा राजकीय क्षेत्राशी निगडीत असतो. आम्ही स्वर्गीय PN पाटील यांच्या संपर्कात असल्यामुळं आम्ही आणि 2017च्या इलेक्शनला आम्ही निर्णय घेतला किंवा आमच्या टीमने निर्णय घेतला की आता यावेळी आपण राजकारणात उतरूया आणि राजकारणाला धरून समाजकारण करूया. हा जो काय प्रवास होता त्यावेळी आम्ही एकनिष्ठ म्हणून आम्ही साहेबांच्याकडे आजही त्यांचे आचार विचार बघितले तर त्यांचे देहप्रीत होणारे आहेत की येसला येसला नोला नो, म्हणजे खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटं म्हणायचं, जे आज त्यांचा वसा वारसा घेऊन कार्यकर्ते जगतात, आम्हीही जगतोय. आणि त्या माध्यमातून आम्ही त्यांच्याकडे मागणी केली. त्यावेळी महिला प्रतिनिधी होते, शिंगणापूर मतदारसंघ होता. त्यावेळी मला वाटते बाळ पाटील यांच्या मिसेस, त्यांच्या मिसेसचं नाव आता लक्षात येईना, आणि शिंगणापूरचे अमर पाटील त्यांच्या मिसेस रसिका पाटील आणि आमच्या मिसेस गीतांजली पाटील या मैदानात उतरल्या. त्यानंतर आम्हाला बाळ पाटील यांच्या मिसेसांचा प्रचार साहेबांनी करायला सांगितला, केला, पण त्यावेळी त्या हारल्या. आम्हाला थांबायला सांगितल्यामुळं आम्ही राजकीय क्षेत्रात नवीन असल्यामुळं आम्ही जैसे ते तिथं थांबलो, त्यांचा रिस्पेक्ट केला, त्यांचा प्रचार प्रसार केला. त्यानंतर आम्ही PN साहेबांना आमदार करण्यासाठी मोठं योगदान दिले. ज्या पाडळी गावामध्ये त्यांना 700-800 मतं पडत होती, त्या पाडळी गावामध्ये त्यांना 2350 मतं आम्ही उलटा रिसर्च करून दाखवला. हा आमचा राजकीय अजेंडा होता. त्यानंतर 2022ची ही जी इलेक्शन येणार होती ती आता लांबली 3.5 वर्षाने. त्यावेळी आम्ही साहेबांना जाऊन विचारलं, साहेब आम्हाला आपल्याकडून तिकीट हवं आहे, जिल्हा परिषदला आपण तिकीट. त्यांचा स्वभाव एक होता की देऊ शकतो देऊ शकत नाही. त्यांनी रिस्पेक्टिव्हली सांगितले, मी देऊ शकत नाही, तुम्ही वेगळा विचारही करू शकताय किंवा अपक्षही लढू शकताय, काय करायचा निर्णय तुमचा आहे. त्यावेळी साहेबांनी हा तोंडावर सांगितल्यामुळं आम्ही नाराज न होता साहेबांचा आशीर्वाद घेऊन आम्ही डायरेक्ट नामदार चंद्रकांत दादा पाटील, भारतीय जनता पार्टीचे त्यावेळेचे प्रदेश अध्यक्ष होते, ग्रामीण विकास मंत्री होते, त्यांना आम्ही जाऊन भेटून त्यांनी आम्हाला तेवढाच मोठा वेळ दिला. आणि एक माझ्या मते ऑगस्ट महिन्यात 2022ला आमचा पक्षप्रवेश वसंत हरीमध्ये 10,000 लोकांच्या साक्षीनं झाला. आणि ह्या अशा छोट्या छोट्या कारणातनं आम्हाला राजकीय प्रवेश संपन्न झाला. नक्कीच साहेब, तुम्ही ज्या वेळेला स्वर्गीय आमदार PN पाटील साहेबांच्या गटामध्ये होता, त्यांच्याकडे तुम्ही उमेदवारी मागितली, मात्र त्यांनी स्पष्टपणे त्यांचा निर्णय दिला, पण तो निर्णय तुमच्यावर लादला नाही. तुम्हाला तुमच्या निर्णयाची मोकळीक दिली होती आणि त्यानंतर तुम्ही आता भाजपमध्ये प्रवेश केला आणि आज तुम्ही जिल्हा उपाध्यक्ष पदावर विराजमान आहात. यानंतर मला आता मूळ मुद्द्यावर येतोय की सध्या जिल्हा परिषद निवडणुका आहेत आणि सध्या पाडळी खुर्द परिसर किंवा करवीर तालुक्यामध्ये डॉक्टर KN पाटील हे जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये पाडळी खुर्द जिल्हा परिषदेमध्ये निवडणूक लढवणार असल्याची चर्चा जी आहे ती जोरदार सुरू आहे. यामध्ये तथ्यता आहे का आणि भाजपमधूनच लढवणार आहात याचं कारणही आम्हाला जाणून घ्यायचं आहे. हे सत्य आहे. आम्हाला भारतीय जनता पार्टीनं बऱ्याच काही गोष्टीचं ट्रेनिंग असेल, गाव चलो अभियान, आत्मनिर्भर भारत, याचबरोबर स्वयंरोजगाराच्या काही गोष्टी असतील, ह्या भारतीय जनता पार्टीनं आम्हाला ट्रेनिंग देऊन अगदी ग्रामीण भागापर्यंत पोच केलेला आहे. आणि ज्या पक्षात मी आहे त्या पक्षात प्रवेश केल्यापासून जिल्हा उपाध्यक्ष पदावर नामदार चंद्रकांत दादा पाटील, खासदार धनंजय महाडिक, अमल महाडिक
आणि भारतीय जनता पार्टीचे जे काही पदाधिकारी आहेत वरिष्ठ यांनी विश्वास ठेवून बऱ्याच जबाबदाऱ्या चाललेल्या आहेत. त्या जबाबदाऱ्या पार पाडल्यामुळं आज आम्हाला त्यांनी तयारीस लागण्याची काही संकेत दिलेले आहेत. असं नाही की डिक्लेअर केलेलं आहे, संकेत दिलेले आहेत. महायुती आहे, कुणावर टीका न करता आपण आपलं काम करा. जिथं आपले प्रबळ दावेदार आहेत तिथं आपण लढायचंच आहे, असा संदेश डायरेक्ट पक्षातून आहे. खरं तर साहेब, आता गेल्या 2.5-3 वर्षांपूर्वी जे काही एक सत्ता संघर्ष झाला होता, संपूर्ण महाराष्ट्राकडे देशाचं लक्ष लागलेलं होतं आणि या संपूर्ण राजकीय परिस्थितीनंतर आत्ताची जी काही परिस्थिती आहे, या परिस्थितीच्या अनुषंगाने जर विचार केला तर नेमके तुम्ही कोणते मुद्दे असतील किंवा कोणता अजेंडा घेऊन मतदारांसमोर जाणार आहे आणि या निवडणुकीला सामोरं कसं जाणार आहे? अतिशय चांगला प्रश्न आहे. आतापर्यंतच्या एक माझ्या मते देश स्वातंत्र्यापासूनच्या आतापर्यंतच्या काही इलेक्शन झाल्यात, काही लोकांनी आमिष दाखवलेत, काही इलेक्शन झाल्यात, काही जिल्हा परिषद सदस्य झाले, काही सभापती झालेत, कोण पंचायत समिती सदस्य झाला, कोण जिल्हा परिषद झाला, जिल्हा अध्यक्ष झाले. या पद्धतीच्या बऱ्याच इलेक्शन झाल्या, पण त्यांच्याकडे त्यांनी जे काही विकासभिमुख चेहरा दाखवला तो कुठं मला आज पण अभ्यासात आलेला दिसत नाही. मला जिल्हा परिषद माध्यमातून आज सुरुवात आहे माझी राजकारणाची. ज्यावेळी मी जिल्हा परिषदेमध्ये जाईन त्यावेळी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून येणारे जे काही उद्योग व्यवसाय असतील किंवा जे काही समाजासाठी करायच्यासाठी फंड्स असतील किंवा आणखीन काही गोष्टी करण्याजोगच्या असतील त्या जिल्हा परिषदच्या मागणीतून आम्हाला विकासभिमुख करता येईल. जसं की सांगता येईल की शाळा सुधारणे असेल, युथ वर्गांचा व्यवसायाच्या दृष्टीनं काय प्रयत्न करता येतील. आमचा एक बारीक अभ्यास केला तर खेडेगावामध्ये आजपर्यंत राजकीय काही निरुत्साहामुळं ज्या त्या जिल्हा परिषद सदस्यांच्या माध्यमातल्या मतदारसंघामध्ये अशी कुठे उल्लेखनीय प्रगती मला दिसत नाही. जसं आज मला वाटते काल आमचा एक कोग्यामध्ये कार्यक्रम झाला. आम्ही लोकवर्गणीतून आमच्या काही सहभागातून आम्ही संतोष फ्रेंड सर्कल गल्लीचा स्वनिधीतून एक 15 ते 20 लाख रुपये खर्च येईल तो रस्ता आम्ही उद्घाटन केलं. माझ्या मते आज शुक्रवार म्हणजे गुरुवारी आम्ही कालच त्याचं उद्घाटन केलं. तर तिथल्या लोकांचा स्थानिकांचा प्रश्न जर बघितला तर त्या गल्लीमध्ये जे काही आश्वासनांची खैरात होती त्या खैरातीमध्ये गेली 30 ते 40 वर्ष तिथे रस्ताच नव्हता. तो रस्ता पहिला आम्ही स्वनिधीतून किंवा वर्गणीतून तो आम्ही आज काल त्याचं उद्घाटन केले. दिवाळीला लोकांच्या दारात उकराउकरी नको म्हणून आम्ही दिवाळीपर्यंत थांबलोय, तो दिवाळीनंतर पूर्ण करतोय. याच बरोबर महिला असतील, कॉलेजचे युवक असतील, यांना आमच्या राष्ट्रीय पक्षाकडून बऱ्याच अशा 82 ते 122 अशा संकल्पना आहेत. त्यातल्या काही अण्णासाहेब महामंडळ सारख्या आहेत, काही संघटित महिलांसाठी आहे, काही युवकांना 25, 30, 40, 50 लाख देण्यापर्यंतच्या आहेत. त्यांना आत्मनिर्भर किंवा स्वतःच्या जीवा उभा करण्यासाठी पक्ष असा म्हणतोय की असा उमेदवार पाहिजे आम्हाला की तो समाज घडवेल. आणि ती आमची दानत वृत्ती आहे की आम्हाला समाजासाठी आणि युवकांसाठी वेळ द्यायचा आहे, म्हणून आम्हाला जिल्हा परिषद लढवायची. नक्कीच साहेब, भारतामध्ये केंद्रामध्ये राज्यामध्ये भाजप एक बलाढ्य पक्ष म्हणून आता आपल्याला सत्तेवर दिसतोय. अनेक ज्या योजना आहेत त्यांनी वेगवेगळ्या योजना राबवल्या, त्यामुळं अनेकांना रोजगार उपलब्ध झाले किंवा त्याचं जे काही इम्पॅक्ट होता तो आपल्याला आता समाजामध्ये दिसून पण येतोय. मात्र आता सध्या तुम्ही निवडणूक लढवण्याची तयारी केलेली आहे, निवडणूक लढवण्यावर तुम्ही ठाम आहेत. याबाबत आपल्या जिल्ह्यातील नेते जे आहेत, भाजपचे मंत्री चंद्रकांत दादा पाटील असतील किंवा खासदार धनंजय महाडिक असतील, यांच्याशी आपली काही चर्चा झालेली आहे किंवा त्यांचा प्रतिसाद कसा आहे आपल्याला? भारतीय जनता पार्टी हा एक शिस्तप्रिय पक्ष आहे. या पक्षामध्ये ऑलरेडी सांगितलेलं आहे की महायुती म्हणून आपण लढायचं आहे. जिथं 2 उमेदवार उभा राहण्याची शक्यता वाटते तिथं मैत्रीपूर्व लढायचे आहे. त्यामुळे ह्याच्या मीटिंग कालही आमची, माझ्या मते कालच आमची मीटिंग झाली. जिल्हा अध्यक्ष आमचे शहरचे आमदार, लाडके आमदार अमल महाडिक यांच्या माध्यमातून सर्व इच्छुकांच्या मुलाखती पण काल झालेल्या आहेत. आणि तिथं हा संदेश गेलेला आहे की पाडवी खुर्द मतदारसंघातून आपण आणि पंचायती समिती गटातून 1 आणि शिरोली आमचा एक दुसरा पंचायत समिती गट 1
असे दोन्ही उमेदवार आपण लढवायचे आहेत. या संदर्भात वरिष्ठ पातळीवर चर्चा दिवाळीनंतर होतील आणि त्याचा योग्य ते निर्णय आमच्यापर्यंत पोहोचेल. नक्कीच साहेब. आता एक शेवटचा माझा प्रश्न आहे. खरं तर स्वातंत्र्यानंतर अनेक निवडणुका झाल्या, ज्याप्रमाणे देशभरामध्ये झाल्या तशाच कोल्हापूर जिल्ह्यात देखील झालेल्या आहेत. तुम्ही अनेक निवडणुका पाहिल्या, अनेक नेते पाहिले, निवडून आलेले उमेदवार पाहिले आहेत आणि काही जणांची हार देखील तुम्ही आपल्या डोळ्यांनी बघितलेली आहे. तर या संपूर्ण आतापर्यंतच्या घडीपर्यंत आपण जर बघितलं तर डॉक्टर के.एन. पाटील यांच्यावर कोणत्या नेत्याचा प्रभाव जास्त पडलेला आहे? आणि त्याचबरोबर माझा दुसरा प्रश्न असेल की सध्याच्या घडीला जर बघितलं तर डॉक्टर के.एन. पाटील यांचा आवडता नेता कोण? नाही, एकाच प्रश्नामध्ये 2 प्रश्न तुम्ही विचारलेले आहे. स्वागत आहे. पण खरं तर आमच्यावर खरा प्रभाव झाला असेल तर स्वर्गीय पी.एन. पाटील यांचा. ज्या एकनिष्ठेचा धडा ह्या करवीर तालुक्याला कुणी किंवा कोल्हापूर जिल्ह्याला एकनिष्ठेचा धडा कुणी दिला असेल तर स्वर्गीय पी.एन. पाटील यांनी दिलेला आहे. आजही आम्हाला त्यांच्याविषयी खूप आत्मीयता आहे आणि राहणार. आणि त्यानंतर जर आम्हाला दुसरा नेता म्हटला तर या जिल्ह्याचे लाडके आणि सामाजिक जिथेही कधी प्रसिद्धीच्या माध्यमात नसतात असे आमचे लाडके नेते चंद्रकांत दादा पाटील, शिक्षण उच्च व तंत्र शिक्षण मंत्री. त्यानंतर आमचे खासदार धनंजय महाडिक, अमोल महाडिक आणि बाकीचे पण जिल्ह्यातले जे काही आमचे महेश जाधव असतील वगैरे वगैरे हे आमचे तसे आदर्श नेते आहेत. आणि ह्यामध्ये ज्याने आम्हाला राजकारणाची शिस्त शिकवली ते स्वर्गीय पी.एन. पाटीलच आहे. तर नक्कीच आपण पाहिलं की वडिलोपार्जित जो काही विचारांचा, समाजसेवेचा, जनसेवेचा वारसा घेऊन डॉक्टर के.एन. पाटील साहेब हे भाजप पक्षाकडून निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. आणि दुसरीकडे करवीर तालुक्यातील निष्ठावंत म्हणून ज्यांनी कोल्हापूर जिल्ह्याला एक दिशा दाखवली, निष्ठावंत म्हणजे काय हे दाखवून दिलं स्वर्गीय आमदार पी.एन. पाटील यांचा जे काही एक वारसा होता तो राजकीय वारसा घेऊन, त्यांचा प्रभाव घेऊन आणि त्यासोबतच भाजपचे नेते मंत्री चंद्रकांत दादा पाटील, खासदार धनंजय महाडिक, त्याचबरोबर आमदार अमोल महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली आज ही निवडणूक लढवण्याची तयारी डॉक्टर के.एन. पाटील साहेबांनी आपल्यासमोर व्यक्त केलेली आहे. साहेब, के न्यूजच्या वतीनं तुम्हाला या निवडणुकीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आभार आहे.